मिल्कशेक म्हटलं की लहान मुलांच्या आवडीचा विषय आणि आज आपण मिल्कशेकच करतो आहे. लहानच काय तर मोठ्यांनाही आवडेल असं खरबूजचं मिल्कशेक आज आपण करतो आहे. तर त्यासाठी बघा मी इथे एक खरबूज घेतले, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी हे खरबूज आणि आता आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे मी हे चिरून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे बिया असतात, ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. छान असं खरबूज पिकलेलं दिसतंय बघा. चवीला पण हे पिकलेलं आहे म्हणजे गोडच असेल. आता ह्या मधल्या ज्या बिया आहेत ह्या बिया सगळ्या मी आता काढून घेते. चमच्याच्या साहाय्याने आपण या सगळ्या बिया काढून घेऊ. खरबूजमध्ये एवढं चांगलं असतं की सगळ्या बिया एकाच ठिकाणी असतात, त्यामुळे पटकन त्या निघतात. टरबूजचा मात्र खूप प्रॉब्लेम होतो बिया काढायला. तर बघा इथे मी या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता त्या दुसऱ्या भागातल्या पण मी सगळ्या काढून घेते बिया. बघू शकता इथे खरबूजमधल्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत आणि चांगलं पिकलेलं आहे ते खरबूज, त्यामुळे त्यातनं ज्यूस पण बरंचसं निघतं आहे. तर आता हे खरबूज आपल्याला कापून घ्यायचं आहे, कारण याचे जे साल आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर मी आता याच्या फोडी करून घेते आणि याचे साल पूर्णपणे काढून घेते. म्हणजे आपल्याला आता या खरबूजाच्या साल काढून फोडी करून घ्यायच्या आहेत. तर बघा मी सगळं साल काढून घेतलेलं आहे खरबूजचं आणि इथे फोडी करून घेतलेल्या आहेत. आता ह्या फोडी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. बघा इथे मी सगळ्या ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेल्या आहेत आणि आपण जे बिया काढून घेतल्या होत्या ना, त्या बियांमध्ये पण बऱ्याचशा प्रमाणात खरबूजचा रस होता. तर तो रस पण आपण आता सगळा गाळणीने गाळून घेऊ, म्हणजे आपला तो रस पण वाया जाणार नाही. आणि ह्या खरबूजच्या ज्या बिया आहेत या पण वाया घालायच्या नाही, तर ह्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या. मस्तपैकी घरच्या घरी आपलं मगज बी तयार होतं. चांगलं उन्हात त्याला वाळवून घ्यायच्या आणि नंतर थोड्या भाजून घ्यायच्या, म्हणजे त्यातल्या बी निघायला पण खूप सोपं होतं. अतिशय महाग मिळणारं मगज बी आपलं घरच्या घरी फ्रीमध्ये तयार होतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. खरबूज किती गोड आहे आणि तुम्हाला किती गोड आवडतं त्या प्रमाणात इथे साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. आणि मिल्कशेक आहे म्हटल्यावर दूध आलंच, तर इथे मी थोडं दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि खरबूजचं मिल्कशेक इथे आपलं तयार झालेलं आहे. छान असं मिल्कशेक आपलं तयार आहे. आता हे जे बाकीचं उरलेलं दूध होतं ते पण मी यामध्ये टाकून घेते, कारण घट्ट आहे बरंचसं, तर त्यामुळे मी हे वरचं थोडं अजून दूध टाकून घेतलं आहे आणि ते दूध पण आता व्यवस्थित मिक्स करून घेते. कडकडत्या उन्हातून जेव्हा दुपारच्या वेळेस आपण घरी येतो तेव्हा थंडगार असं छान मिल्कशेक पिलं की छान मस्त मन प्रसन्न होऊन जातं. तर मिल्कशेक आपलं रेडी आहे. आपण आता सर्व करून घेऊ ग्लासमध्ये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आईस क्यूब पण टाकून घेऊ शकता. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने केलेलं हे खरबूजचं मिल्कशेक तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण आता या मिल्कशेकवर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरीही मिल्कशेक छान लागतं, पण जर असे थोडे टाकून घेतले ना तर ते पिताना खूप छान लागतात. त्यामुळे आवडत असेल तर नक्की टाका. आणि अगदी कमी वेळात तयार झालेलं आपलं खरबूज मिल्कशेक तयार आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.